UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर निशाणा। 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री। ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते, हाकेंचं टीकास्त्र। हाके बेताल वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करताय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याचा हाकेंनी अभ्यास करावा। मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। फडणवीसांचं ऐकून गेम करताय का? तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवरच जरांगे यांच्याकडून शंका व्यक्त। उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगे यांची तब्येत खालावली। मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करणार। घाईगडबडीमध्ये निर्णय घेतल्यास तो कोर्टामध्ये टिकला पाहिजे। जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं, त्यासाठी थोडा वेळ लागतोय, शंभूराज देसाईंचं आवाहन। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या धाराशिव आणि बीड जिल्हा बंदची हाक। बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय देखील बंद ठेवण्याचं आवाहन। गोपीचंद पडळकरांची सरकारविरोधात आंदोलनाची हाक। 23 तारखेला धनगर समाजाचा राज्यभर रास्ता रोको। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। शिंदेंच्या आमदारांना 4थं महामंडळ। भरत गोगावले यांची अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। दादांच्या नेत्यांचं मात्र अद्याप महामंडळासाठी नाव नाही। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित। 22 सप्टेंबरला सिनेटच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक रद्द। मिंधेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली। मतदानाच्या 1 दिवस आधी सिनेटची निवडणूक रद्द। आदित्य ठाकरेंचा घणाघात। पुण्याच्या समाधान चौक परिसरामध्ये रस्त्याला मोठं भगदाड पडलं। महानगरपालिकेच्या टँकरसह 2 दुचाकी खड्ड्यात। 4 तासांनंतर ट्रेनच्या साहाय्यानं टँकर बाहेर काढण्यात यश। महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा, तर 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती। सूत्रांची माहिती, विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा होणार। काँग्रेसच्या जागा वाढवण्यात आमचा वाटा, लहान भाऊ मोठा भाऊ अशी खुमखुमी असेल तर भविष्यामध्ये कळेल, संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यांना इशारा। संजय राऊतांचं फार ऐकू नका, महाविकास आघाडीमध्ये कुठलाही वाद नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। नितेश राणेंच्या मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करा। अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांची फडणवीसांकडे मागणी। मुस्लिम बहुल जागांवर अजित पवार गट मुस्लिम उमेदवार देणार। दादा गट प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये 1 मुस्लिम उमेदवार देणार। रुपाली चाकणकरांचा खडसे नावाचा फोबिया। महिला आयोगाचं अध्यक्षपद ज्या कामासाठी दिलं ते काम करा, राजकारण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य, रोहिणी खडसेंची टीका। देवेंद्र फडणवीसांनी आमचं घर फोडलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचा फडणवीसांवर आरोप। माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांची काँग्रेसमध्ये घर वापसी। माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह मिनल खतगावकर यांचा देखील काँग्रेसमध्ये प्रवेश। आपटे आणि कोतवालांशी श्रीकांत शिंदेंचं घनिष्ठ संबंध। बदलापूर अत्याचारावरून राऊतांचा आरोप। जे नशा करून बोलतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण बांधील नाही, श्रीकांत शिंदेंचा पलटवार। तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याचा आरोप। केंद्र सरकारनं मंदिर समितीकडून अहवाल मागवला। आरोग्यमंत्री JP नड्डा यांची माहिती। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पंढरपूर शिर्डीच्या लाडूंमध्ये देखील तिरुपतीसारखाच प्रकार होऊ शकतो। भाजपचे नेते सुनील देवधर यांचा महाविकास आघाडीवर निशाणा। तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये चरबीचा वापर केल्याचा झाला होता आरोप। काँग्रेसमधल्या देशप्रेमाच्या आत्म्यानं प्राण सोडला। गणपती पूजेचा देखील काँग्रेसला तिटकारा। सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचं उत्तर। अतिशी उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गोपाल राय, कैलास गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन मंत्रिपदाची शपथ घेणार। लालबाग राजाचरणी गणेशोत्सवातील 10 दिवसामध्ये 5,65,90,000चं भरभरून दान। भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।